गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतो। आता मी छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या साजापूर येथील पेट्रोल पंपावर आहे। आपण बघतोय शेतकऱ्यांचे येथे डिझेल घेण्यासाठी अशा पद्धतीनं रांगा या ठिकाणी लावल्यात। आपण बघतोय पेरणीची कामं जवळ आलेत, त्यामुळे जे आहे ते शेती कामं करण्यासाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि त्याचमुळे जे आहे ते शेतकरी अशा पद्धतीने जे ते कॅना घेऊन चक्क पेट्रोल पंपावर या ठिकाणी दाखल झालेत आणि डिझेल घेण्यासाठी ही सगळे शेतकरी जे आहेत या ठिकाणी प्रतीक्षा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जे आहे ते काही शेतकऱ्यांसोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमके शेतकऱ्याच्या भावना काय आहेत, बाबा काय सांगाल, कुठून आलेत? घोडेगाव गंगापूर तालुक्यातून। मिळते का डिझेल? कुठं डिझेल मिळतं? आता चौथा 5 पंप आहे इथे यायची का सकाळपासून फिरू राहिले बेकार जेवले खावले ते काय करतात? डिझेलमुळे काय कामं आळलेत? शेतीचे कामं आवडते काय मोठमोठ्या कंत्राटदारला भरपूर त्यांचे वाहनं बंद नाही, पण शेतकऱ्याला 10-20 लिटर डिझेल लागत ते सुद्धा भेटत परेशान आहे शेतकरी। पाहू आता नंतर पुढं ह्याचा सांगू आता सरकारला पुढं आता आल्यानंतर काय एवढे हालचाल एवढे होण्यामध्ये शेतकऱ्याचे सांगू त्यांना। तुमची काय अडचण आहे? तुम्ही कुठून आलेत? आम्ही घोडेगावनं झालो। तेल नाही ना 2-4 दिवसापासून, 4-5 दिवसापासून पेट्रोल पंपवर येऊन राहिलो गाड्या घेऊन, जेवण नाही खावण नाही काही नाही। आता नंबर लागले, आता बी भेटत का नाही का नंबर येतो का नाही का काय करायचं मग? तेल आहे मग तेल गेलं कुठं आहे तेल? बैल आता सांगितलं तेल भरपूर आहे म्हणे, तेल भरपूर आहे म्हणे, घाबरू नका म्हणे। हां रात्री सांगितलं, मग कुठे तेल कुठे आहे मग? मग हे करून काय उपयोग आहे मग? आता मंत्र्यांना सांगितलं तेल भरपूर आहे, काही फिकर करायची नाही। हा ना, दुसरे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। तुम्ही कुठून आलेत आणि काय अडचण येते डिझेलसाठी? मी खडकनारहून आलो साहेब। सकाळपासून मी 8 वाजेपासून इथं रांगेत 3 ते 4 पंप मी धोंडवले आतापर्यंत। इथं पण 3 ते 3.5 तास झाले उभं राहून। आजपर्यंत म्हणजे डिझेल भेटतं की त्याची बी गॅरंटी नाही आणि आम्ही वनावना फिरतो या डिझेलसाठी। न नटक आमची शेती डिझेलवर ट्रॅक्टर, आणि जर डिझेल नाही भेटलं तर आमची शेती पडून जाईल साहेब। सरकारने याच्यावर दखल करावं ही आमची सरकारला विनंती आहे। म्हणजे बैल नाहीत तर बैल असून बी आमची 99% शेती आम्ही ट्रॅक्टरनेच करतोय आणि नांगरट नाही झाली तर आम्ही बैलांना नांगरट तर करू शकत नाही आता। आणि 99% म्हणजे आता शेतीचे दिवस आले, डिझेल नाही भेटलं तर आमची शेती होणार नाही। सरकारने याच्यावर काहीतरी दखल करावं तात्काळ। शेतकऱ्याची काहीतरी विनंती करून आमची विनंती का बा ह्या गोष्टी सगळ्या डिझेल पाणी काय असेल ते आमच्या दळणवळणचं सुरू व्हावं या। तुम्हाला कधीपासून डिझेलची अडचण येते? तुम्ही किती पंप फिरलेत? आम्ही 7-8 पंप फिरलो, डिझेलच नाही, पेट्रोल पण नाही। ह्यो पंप पहा तो पंप पहा। आता शेतीचे कामं एकदम जवळ आले, त्याला डिझेल जर नसलं तर काय करायचं सांगावर? आणि तुम्ही म्हणत्या का सगळं डिझेल भरपूर आहे, स्टॉक करू नका देऊ, मोठा जास्त स्टॉक करू नका देऊ, असं तसं सांगत्या आणि डिझेल द्यायचा पत्ता नाही। अशा गोष्टी म्हणजे आता ट्रॅक्टर घरी तुम्ही कॅन घेऊन इथं आले, आता काय करणार? ट्रॅक्टर तर इथं रांगीत लावून आणू शकत नाही ना, मोटरसायकलवर येऊन रांग लावली, मग आता काय करता? 10-20 लिटर जे भेटेल ते। आता एवढे 800 दिन आणले नाही पायाला सरकारनं। चांगलं आहे म्हणून लावली वाट शेतकऱ्याची। आता काय मागणी काय? मागणी काय? आम्हाला डिझेल पेट्रोल पाहिजे, सगळं सुरळीत पाहिजे। मोदी साहेब म्हणतात सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, डिझेल वापरू नका, मग करा चालव तरी कशावर? शेतकऱ्यांना काय आत्महत्या करा काय? आता त्याचीच पाळी आली ना। निश्चितच आपण बघतोय ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या। खरं तर शेती कामासाठी आता डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, मात्र अनेक पंप फिरूनही डिझेल भेटत नसल्यामुळं शेतकऱ्यांची ही रांग या ठिकाणी आपण पाहतोय। आणि सरकार जरी दावा करत असेल की डिझेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, तरीसुद्धा शेतकरी याचं खंडन करतात आणि डिझेल उपलब्ध नसल्यामुळं ही सगळी रांग आपण पाहतोय। आणि आता लवकरात लवकर डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, साजापूर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।